पुढचं काढून करावं पीठ नाही बरोबर. वय किती आहे विचारायची? वय किती मॅडम मावशी तुमचं? मावशी तुमचं वय किती आहे? 85. 85 वर्ष. बघा, एसटी फुकट आहे. 85 वर्षाची मावशी आहेत आणि त्यांना एस टी फुकट आहे. नमस्कार मित्रांनो, उमेश क्रिएटिव्जमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोंदवले पंढरपूर या आषाढी पायीवारीमध्ये पंढरपूरच्या अलीकडे असणाऱ्या वाखरी नजीक असणाऱ्या नागणे वस्तीवरील वारकऱ्यांची सेवा. इथं वारकऱ्यांसाठी मक्याच्या तांबड्या भाकरी आणि घरचं ताजं घटवलेलं दही आणि हिरव्या मिरच्याची चटणी असंही या ठिकाणी वारकऱ्यांसाठी ही सेवा होत असते. तर कशी ती सेवा होती याविषयी आपण सगळं माहिती जाणून घेऊया. चला तर मग. हे बघा, या ठिकाणी मक्याच्या भाकरी करणं चालू आहे. तर यांना आपण विचारूया मक्याच्या भाकरींच्या विषयी, कसं करतात, काय करतात ते. पुढचं काढून करावं पीठ नाही बरोबर. वय किती आहे विचारायची? वय किती मॅडम मावशी तुमचं? मावशी तुमचं वय किती आहे? 85. 85 वर्ष. बघा, एसटी फुकट आहे. 85 वर्षाची मावशी आहेत. सगळं बघा काम स्वतःचं स्वतः करतात. इथं भाकरी करतायत, चुलीवरती थापतायत सगळं. त्या घरातल्या सोनबाई बघा, सकाळी 6:30 पावणे 7 झालीत, सगळी तयारी सुरू. वारकऱ्यांच्यासाठी सेवा करण्याची ही तयारी आहे. मक्याच्या भाकरी गरम गरम तयार. बघा, मावशींनी आणि सोनबाईंनी किती भाकरी आत्ता तयारच ठेवल्यात. कोणी पण वारकरी आले तरी त्याचे स्वागत आहे या घरामध्ये. महिन्याला 1,500 पडतात. काळा म्हणतात तर सकाळी जनावरांच्या धारा काढण्याचं काम चालू आहे. हे आम्ही नेहमी येत असतो. नागणे वस्ती म्हणून आहे. या ठिकाणी वारकऱ्यांची आपण मग अशीच बघितलं तशी मक्याच्या भाकरी आणि चटणी अशी सेवा असती. आणि इथं येतात वारकरी, त्यांची हे सेवा करत असतात. आणि हे दोघंही भाऊ आहेत. इकडे या. हे राहुल नागणे, हे मेहुल नागणे. हां, तर तुम्ही सकाळी धारा काढतायत, वारकऱ्यांची सेवा करतायत. काय सांगाल तुम्ही, वारकऱ्यांची सेवा कशी काय करताय? आवड आहे, छंद आहे, पहिल्यापासून समाधान वाटतं त्याच्यात. किती वर्ष? अजून ते घरात दिवाळी दसरा प्रमाणे. बरोबर. किती वर्षापासून हे तुमचं चालू आहे साधारण? ते परंपरेनुसार म्हणजे परंपरा. बरेच वर्ष मला माझ्या अगोदरपासून. मग तुमच्या लहानपणापासून तुम्ही बघताय तशी ही आहे सेवा. आजोबा पंजाबपासून. बरं. आता किती जनावर आहेत साधारणतः? म्हशी किती आहेत तुमच्या आता? अशी 4 आहेत. 4 म्हशी आहेत. आणि गाई? 2 2 गाई आहेत. आणि शेळ्या आणि करड आहेत. बरं. मग तुम्ही सकाळी तुमचं किती पहाटे तुम्ही किती वाजता उठता? 5 वाजता. 5 वाजता उठून तुमचं काम सुरू. बरं.
हे राहुल. राहुल, तुम्ही पण ह्यांना मदत करताय? हो मदत असते. बरोबर बरोबर. जनावरांच्या धारामध्ये तुम्ही दोघं काढता का वडील पण मदत करतात? दोघं करतो. दोघं तुम्ही करता आणि वडिलांकडे बाकीचे काम असतात. हां. वडील तिथे हे बघा आपण बघू शकता त्यांच्या वडिलांचं सुद्धा काम चालू आहे. बाकीची कामं जी आहेत ही साफसफाई असेल, स्वच्छता असेल, यूट्यूबला ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या वडिलांनी ते करत असतात. हां, ही दोघंही राहुल आणि मेहुल हे वारकऱ्यांची सेवा करत असतात. ह्या ठिकाणी आज नवमी आहे आणि बऱ्याच दिंड्या येत असतात. बऱ्याच दिंड्या इथं येत असतात. खास यांच्या इथलं आकर्षण मागंही मी माझ्या एका व्हिडिओमध्ये दाखवले की मक्याच्या तांबड्या भाकरी आणि घरचं लावलेलं एक मस्त दही असतं. अगदी घरचं ताजं आणि घट्ट दही आम्ही स्वतः खाल्लेलं आहे. अनेक वेळा मी दाखवलेलं आहे. ती सेवा ही अनेक वर्ष करतायत. त्यांनी सांगितले की त्यांच्या लहानपणापासून ते बघतायत, ते परंपरेनं आलेलं आहे. आणि ह्यांच्या घरामध्ये ह्यांच्या जी सदस्य असतात आपण तिथं बघू शकता. त्या घरातल्या एक सुनबाई आहेत आणि मग अशी आपण एक म्हातारी आजीबाई बघितल्या, मावशीबाई, त्यासुद्धा म्हणजे जी जी व्यक्ती येईल ती ती या ठिकाणी मदत करते.